फायनली त्याला घोडा मिळालाय, खुश झालाय. लवकरच लग्नाच्या बोहल्यावर तो चढेल. तर हे आमचे मित्र बब्बी भाई, इतका दिलदार माणूस आहे ना, या माणसाची एक वेगळीच ओळख आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 10 मध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सकाळी 5:30 वाजता उठून आम्ही अंघोळ केली, रेडी झालोय. सगळ्यांना तयार होता होता थोडस उशीर झाला आणि आता फायनली आम्ही निघालोय. 6:30 वाजलेत. सगळी मंडळी खाली आहेत रिसेप्शन मध्ये. आमची गाडीमध्ये आपण बॅग टाकायची आहेत, कारण की गाडीमध्ये वर बॅग्स लावायला लागते, त्यामुळे ते अरेंज करावं लागेल. आमचा ड्रायव्हर रेडी आहे. चला आपण जाऊया. आणि आता बाय बाय कटरा. आपला प्रवास इथले संपलाय कटराचा. आता पुढचा प्रवास सुरू झालाय. रेडी आहे. शार्प मंडळी. प्रवास सुरू झालाय. कटरावरून आम्ही निघालोय आणि आता जाणार शिवखोई. 2 तासाचा हे अंतर आहे, म्हणजे 2 तास ट्रॅव्हल करावं लागेल. बघूया आता शिवखोईला किती गर्दी आहे किंवा त्याचं दर्शन किती लवकर होतं, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. कारण की तिथून आम्हाला जायचं अमृतसरला, त्यामुळे ते दर्शन लवकर होणं गरजेचं आहे. ऍक्च्युली मी निघणार होतो 6 वाजता, पण आता तब्बल अराउंड 7 झाले. तर जाऊ दे, 1 तास उशिरा. पिकनिक मध्ये अशा गोष्टी होतात, कारण की सगळ्यांना रेडी होणं, बॅग्स पॅक करणं, त्या पुन्हा एकदा गाडीत टाकणं, या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागतो. आणि आता आपण अखेर जातोय शिवखोरीच्या मार्गाने. शिवखुरीला आल्यानंतर सुरुवातीलाच आम्हाला थांबवलं आहे, कारण की गाड्या पुढे जात नाही. आणि हे काकाजी म्हणजेच इथलेच रहिवाशी आहेत, ते म्हणतात की तुम्हाला इथून ऑटो करून जावं लागेल. आणि यांनीच आम्हाला घोड्यांसाठी एक ऑफर दिली की घोडे तुम्ही इकडेच करा, पुढे गेल्यानंतर तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. म्हणून थोडं बार्गेनिंग सुरू आहे. आणि पुढे ते म्हणतात की ऑटो त्यांची आहे, त्या ऑटोमध्ये जायचं आहे. म्हणजे ही गाडी आहे, त्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत आणि गाडीतून आम्ही पुढे जाणार आहोत. बघा, थोडंसं बार्गेनिंग करावं लागतं. 500 रुपये सांगितलेत, बघू काय होत आहे. घोडे तर केलेत. तर शिवखुरीचा प्रवास झालाय. एका गाडीमध्ये आम्ही 12 जण आहोत. बघा, पहिल्या सीटवर आमचे ड्रायव्हर आहेत आणि ड्रायव्हरच्या सोबत आम्ही, विशाल आणि मी बसलोय. आणि मागच्या साईडला बघा, मागे आमची मंडळी आहेत. सगळी मंडळी बसलेत. थोडस फिल्टर करावा लागतो, कारण की आमची सगळी मंडळी आहेत ना, ते त्यांची लँग्वेज जराशी फार वेगळी आहे. चला या, हा शिवखोडीचा प्रवास सुरू आहे. जे भोले बाबा, बाबा बर्फानींना पाहिलं आता शिवखोडीचे. शिवखोड़ी के बाबा को क्या कहते हैं? भोलेनाथ, शिवशंकर, अमरनाथ. अमरनाथ येथील बाबांना बर्फानी बाबा असं म्हटलं जातं. आता शिवखोरीच्या बाबांना भोलेनाथ म्हटलं जातं. वेगवेगळी रूप आहेत, वेगळी नावं आहेत, आणि त्या रूपांचा, त्या नावांचा आपण सगळेच दर्शन घेत असताना आम्ही ऑटो केलाय. ऑटो मध्ये 12 लोक बसलोय. एका म्हणजे ऑटो साठी आम्ही 250 रुपये स्पेंड केले. तुम्ही शिवखुरीला येत असाल
तर तुम्हाला हे करावं लागेल, कारण की यापूर्वी 2015ला आम्ही आय थिंक आलो होतो विशाल, राईट? आणि त्यावेळेस गाडी पुढे गेली होती मार्केटमध्ये, पण आता सध्या काय रिझन आहे ते माहित नाही, ते आपण जाणून घेणार आहोत. आणि तिथून आपल्याला एक ऑटो करावं लागते आणि ऑटोने आपण मुख्य मार्केटमध्ये जातो आणि तिथून आपण घोडे करणार आहोत. घोड्यांची ऑलरेडी बोलणी झाली आहे. 500 रुपयामध्ये आपल्याला येऊन जाऊन, आणि प्रामुख्याने कौस्तुभसाठी त्याचा वेट जास्त आहे, त्यामुळे त्याचे आम्ही 600 रुपये देणार आहोत, 700 रुपये देणार आहोत. म्हणजे हरकत नाही, 100-200 रुपये एक्स्ट्रा गेले तरी काही हरकत नाही. पण एक चांगली डील झाली असं म्हणता येईल, कारण की अजूनही तिकडचा रेट आपल्याला माहिती नाही. तर 500 रुपयामध्ये डन झाले येऊन जाऊन. आम्हाला 2 तासामध्ये दर्शन करून परत यायचंय, कारण की शिवखुरी टू अमृतसरचा प्रवास हा ना 8-9 तासाचा आहे, त्यामुळे जेवणासाठी 1 तास जाईल, म्हणून 10 तास आम्हाला प्रवास करायचा आहे. आणि त्यामुळे जितकं फास्ट होईल तितकं फास्ट आपल्याला शिवखुरीवरून अमृतसरला जावं लागेल. चलो आता दर्शनासाठी जातोय. घोडे स्टँडवर आपण जाणार आहोत आणि तिकडे घोड्यांवर स्वार होऊन आपण शिवखुरी बाबा भोलेनाथचं दर्शन करणार आहोत. बघा, आमचे ऑटोवाले ज्यांनी एक रिझन सांगितलं की गाड्या इकडे येत नाही. जर तुम्हाला रात्री होल्ड करायचं असेल तर तुमची गाडी आतमध्ये येईल, पण जर तुम्ही येऊन जाऊन करत असाल तर तुम्हाला गाडी आतमध्ये आणता येणार नाही. हा रूल कशामुळे ठेवलाय? आणि पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे. इतका खूप मोठ्या प्रमाणात क्राऊड नसतो, तर देखील ह्या गोष्टी का केल्या जातात हे आम्हाला माहिती नाही. चला, ऑटो मधून उतरलोय आणि आपण जाऊया आता थेट भोले बाबाच्या दर्शनासाठी शिवखुरी येथे. चलो गाईज, उशीर करू नका. त्यांना भूक लागली आणि मॅगी खाण्याचा प्लॅन झालाय. व्हेजिटेबल मॅगी, प्लेन मॅगी चा स्वाद आम्ही घेतोय. सगळ्यांची ऑर्डर्स आहेत. मॅगी तयार झाली. चला मॅगी होऊया आणि मॅगी खाल्ल्यानंतर आपण घोड्यावरचा प्रवास, शिवखुरीचा प्रवास करणार आहोत. भेटूया घोड्यावर. शिवखुरीला मी पोचलोय आणि सकाळचं सत्र आहे. अर्धा तास जायला, अर्धा तास यायला. दर्शनासाठी अराउंड अर्धा-पाऊण तास लागेल, म्हणून 1.5 तास लागेल. म्हणून आम्हाला थोडस काहीतरी खायचं आहे आणि मॅगीचा प्लॅन होतोय. चला जाऊया, काहीतरी खाऊया आतमध्ये. चला बघूया. निखिलचा घोडावाला थोडासा नाराज झालाय, तो 700 मागतोय, म्हणून आता आपण दुसऱ्या घोड्यावर बसणार आहोत. आणि कौस्तुभच्या घोड्याचा एक वेगळा मॅटर आहे, त्याच्याकडून देखील जे एक्स्ट्रा पैसे मागतात. ऑलरेडी आम्ही ठरवलं होतं, पण आता त्या ठरवलेल्या रेट प्रमाणे पैसे न मागता जास्त प्रमाणात पैसे मागतात घोडेवाले. चला क्या कर रहे मेरे फेरा मैं अपनी यार फेरा लदरा है ना पूरा है ना नहीं माने तो पहले अंदर कर दिया फायनली डील झाली. आम्ही एक्स्ट्रा पैसे देणार नाहीत, पण बंटू कडून 700 रुपयाची मागणी झाली. निखिलला अजून घोडा मिळाला नाही, तो वेटिंग करतोय. ए काके, उनका घोड़ा कर दो यार. हाँ, रुका इधर. चलो ना शेयर के कर तर प्रवास सुरू झालाय. फायनली सगळं सेट झालंय. निखिलला पण घोडा मिळाला. सारे बराबर है तेरे येणे ना पर येणे निखिलच्या घोड्याचा थोडासा इश्यू झाला होता, घोडा नव्हता आणि फायनली त्याला घोडा मिळालाय. खुश झालाय. लवकरच लग्नाच्या बोहल्यावर तो चढेल. तत्पूर्वी तो इथे शिवखुरीचा प्रवास करताना घोड्यावर चढलाय आणि त्याच्या घोड्यामागे आम्ही सगळे बाबा भोलेनाथचं दर्शन करण्यासाठी शिवखुरीच्या गुफेच्या दिशेने जात असताना जय भोले बाबा. शिवखुरी हे जम्मू आणि काश्मीर राज्यातील सियासी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिंदू धर्मस्थळ आहे, जिथे भगवान शिवाची गुहा आहे. या गुहेत एक नैसर्गिक आणि स्वयंभू शिवलिंग आहे, जे भाविकांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. शिवखुरी हे निसर्गरम्य आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची जागा आहे, जिथे भाविक मानसिक शांती आणि शिवाच्या कृपेसाठी येतात. जय भोलेनाथ. शिवखुरीचं दर्शन नुकतंच झालंय. मेन गुफा बंद होती, कारण की स्वच्छता सुरू आहे आणि 1-1.5 तास ती गुफा बंद राहणार आहे.
आणि इतका वेळ आपल्याकडे नाही आहे, कारण की अमृतसरला आपल्याला पोचायचं आहे. खूप छान फील झालं, बरीच माहिती तिकडे मिळाली, कारण की जे भटजी होते, महाराज होते, त्यांनी सगळ्या गुफेची माहिती आम्हाला दिली. फार छान वाटलं, सगळं दर्शन खूप छान झालं. आता थोडासा ग्रुप फोटो आणि आता निघण्याची तयारी आहे, कारण की लवकरात लवकर अमृतसरला पोचायचं आहे. अजून आम्हाला लंच करायचं आहे आणि त्या दरम्यान भरपूर वेळ खर्च होईल, म्हणूनच लवकर निघण्याचा प्रयत्न असेल. चला जाऊया आपण. पुन्हा एकदा घोड्याची आपली स्वारी सुरू होणार आहे आणि शिवखोरी इथून आपण थेट खालच्या दिशेने जाणार आहोत. मी सकाळी जेव्हा आलो होतो तेव्हा फारशी गर्दी नव्हती, पण आता बघू शकता लोकांची गर्दी वाढली, कारण की इकडे जर दर्शनाला येत असाल तर तुम्हाला लवकर यावं लागेल. म्हणजे फारशी गर्दी, इतकी फार गर्दी नसते, पण तुम्हाला जर यायचं असेल दर्शनासाठी तर तुम्हाला थोडं लवकर यावं लागेल, कारण इथे ऊन खूप असतं जुलै, जून आणि ऑगस्टच्या महिन्यामध्ये. त्यामुळेच तुम्ही लवकर या, म्हणजेच 9-10 वाजता तुम्ही चढलात तर तुम्हाला गरमी जाणवणार नाही. पण जर 11, 12, 1 वाजता तुम्ही आलात तर ती गरमी तुम्हाला जाणवेल आणि उन्हाची चटकी तुम्हाला मिळते. गर्दी वाढत चालली आहे, कारण की आता 11, 11:15 वाजले. आमचं दर्शन झालं, आम्ही खाली जातोय, आमचे घोडे खाली आहेत. चला जाऊया खाली. जय भोलेनाथ. तोच आम्ही घोड्यावरून उतरलोय आणि परतीचा प्रवास झालाय. आमच्या गाडीच्या दिशेने जायचं आहे. घोडेवाल्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण एक याचा रेट ठरवतो आणि रेट ठरवल्यानंतर त्यानंतर मग बक्षीस आणि एक्स्ट्रा पैसे मागण्याचं काम सुरू असतं. फार इरिटेटिंग असते या गोष्टी. म्हणूनच अगोदरच बोलणी करा, जेणेकरून आपण उतरल्यानंतर वाद होणार नाही. आणि सगळ्याचकडे हा प्रॉब्लेम असतो. तुम्ही वैष्णोदेवी म्हणा किंवा अमरनाथ यात्रेला जा, केदारनाथ यात्रेला जा, कुठल्याही मोठ्या यात्रेला जा, तुम्हाला त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. पण ठीक आहे, चला, अनुभव सगळं काही शिकवतो आणि हाच अनुभव तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. चला, शिवखोरी गुफाचे दर्शन झालंय आणि आम्हाला लवकरात लवकर गाडीमध्ये पोचावं लागेल आणि त्यासाठी आम्ही सगळेच भरभर करत गाडीच्या दिशेने जात असतो. विशाल दमलाय मे बी. जय भोले. चला चला मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू आहे आणि 9 वाजता मॅगी खाल्ली होती, पण आता भूक लागली. ऍक्च्युली खाणार होतो उशिरा, पण झालं असं की पवनी म्हणजेच शिवखुरी आणि कटराच्या मध्ये एक पवनी म्हणून प्लेस आहे, तिकडे आमचा मित्र आहे. 2008 मध्ये ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस तो मित्र झाला होता आणि रात्री खूप चांगलं लज्जतदार जेवण त्याने आम्हाला खाऊ घातलं होतं. म्हणूनच पुन्हा एकदा त्याला भेटण्याची संधी आहे. त्याला फोन केला होता, तो अगदी तिथे उभा आहे रस्त्यावर आम्हाला भेटण्यासाठी आणि त्याच्याच ढाब्यावर आम्ही जाऊन पहिल्यांदा नॉनव्हेज खाणार आहोत. म्हणून आज 10 दिवस आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही, पण कुठल्या तरी चांगल्या ढाब्यावर नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही बब्बी पाजी जे आमचे मित्र आहेत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये, त्यांच्या ढाब्यावर जाणार आहोत. बघूया त्यांच्या ढाब्यावर काय मिळते खायला, आणि ते आमच्यासाठी तिकडे थांबलेत. त्यांना आपण लगेचच भेटूया. गाडी सुरू आहे. अवघ्या 2-3 किलोमीटर नंतर मार्केट येतं. त्या मार्केटमध्ये ते उभे आहेत असं त्यांचा फोन आला होता. हा रस्ता पोनी म्हणून प्लेस आहे, एक छोटस विभाग आहे त्या ठिकाणी. हा ढाबा आहे. म्हणजे तुम्ही जर कटरा टू शिवखुरी असा प्रवास करता आणि रिटर्नचा प्रवास जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच पोनीच्या या ढाब्यावर जा. आमचे मित्र आहेत बब्बी पाजी, त्यांना भेटा. खाली मी त्यांचा नंबर नक्कीच देईन. आणि त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये खूप लज्जतदार नॉनव्हेज जेवण मिळतं आणि ते खाण्यासाठी आम्ही जातोय. बघूया बब्बी पाजीना. आणि हे बघा, पवनीमध्ये आपण आलो आहे आणि हे आमचे मित्र बब्बी भाई. इतका दिलदार माणूस आहे ना, या माणसाची एक वेगळीच ओळख आहे. खूप दिलदार माणूस आहे आणि त्याच्या ढाब्यावर आता आम्ही जेवणासाठी आलो आहे. चला, पवनीच्या आमच्या बब्बी पाच्या रेस्टॉरंट म्हणजे ढाब्यावर आलोय. आम्ही सगळे खातोय. 10 दिवस आम्ही विदाऊट नॉनव्हेज म्हणजेच व्हेज खाल्लं, पण आज ही खाण्याची संधी मिळाली आहे. तर काय टेस्ट आहे निखिल? एक नंबर टेस्ट. विशाल काय सांगशील?
कौतुक काय कसा डिश आहे? खूप चांगले आहे. चिकन रोस्ट खाल्ला आता बऱ्याच दिवसांनी खाल्ला पण आता जास्त चविष्ट लागतं अजून. स्वप्नीलला खाताना मला बघायला फार एन्जॉय वाटतं कारण की इतक्या इंटरेस्टने तो खातो ना काही द्या म्हणजे व्हेज असो की नॉन व्हेज असो. स्वप्नीलचा म्हणजे जे फुडी असतात ना त्यातला एक माणूस म्हणजे स्वप्नील आहे. स्वप्नील हाऊस फूड पुढी माणूस हा आहे म्हणजे ऍक्च्युली याला ते इंस्टामध्ये ब्लॉग वगैरे बनवतात ना फुकटचं खातात ते मग याला पाठवायला पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे छान आहे टेस्ट छान आहे. टेस्ट म्हणजे ते टेस्टिंग करतात त्याच्यासाठी. ओके आम्ही चिकन फ्राय खाल्ला, हाफ फ्राय ऑमलेट खाल्ला, त्याच्यानंतर आम्ही मटन मागवल्या, चिकन मागवल्या, भरपूर डिश आणि बघी पाजी आमची बिझी आहे. पाजी सत श्री अकाल. लोकांनी यावं आवर्जून खावं जे जम्मूला जातात. बघा तुम्ही जर शिवपुरीला येताय म्हणजे कटरा टू शिवपुरी प्रवास करता तर जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल ना नक्कीच बबी आमचे पाजी आहेत त्यांच्या ढाब्यावर या. नक्कीच खूप लज्जतदार नॉनव्हेज मिळतं आणि ते अफोर्डेबल प्राइस वर असतं. आणि बघू शकता हे ढाबा अगदी साधा आणि सिंपल आहे, त्यात काही असं विशेष नाही. पण माणसाला काय हवं असतं की अँबियन्स त्यापेक्षाही त्याचा टेस्ट क्वालिटी क्वांटिटी ही फार महत्वाची असते आणि या दोन्ही गोष्टीमध्ये बबी पाचा कोणी हात पकडू शकते. आम्ही सध्या जेवणाचा आस्वाद घेतोय, त्यांच्याशी आम्ही गप्पा करू, चर्चा करू. नुकतंच आमचं जेवण संपलंय पण काय ऑसम जेवलो यार. खरंच मित्रांनो मगाशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही जर शिवखोडी हा प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी जाताय तिकडे जाताय तर नक्कीच पोनी या ठिकाणी इथूनच ती गाडी जाते. तर या ठिकाणी या आणि आमच्या बब्बी पाजीच्या रेस्टॉरंट मध्ये या, ढाब्यामध्ये या. ऑसम चिकन, ऑसम मटन आणि ऑसम चिकन फ्राय हे जर तुम्हाला खायचं असेल ना मी खरंच सांगतोय की तुम्ही लाईफ मध्ये असा एक्सपीरियंस केला नसेल. हा एक्सपीरियंस बब्बी पाजी कितने साल से अपना रेस्टोरेंट में? ये तो बहुत पुराना भैया 45 साल से मुझे करते हुए ये 7-8 साल हो गए. और 2008 में हम लोगों ने खाया था, 2015 में खाया था और 2025 में. टेस्ट अभी तक वही टेस्ट बाकी है. वही चलेगा भैया आगे भी वही चलेगा. थैंक यू पाजी. 10 दिन के बाद हमने नॉनवेज खाया लेकिन इतना अच्छा एक्सपीरियंस है ना. थँक यू व्हेरी मच. ठीक आहे. थँक्यू. बब्बी प्राजीशी आम्ही बोललो आणि खूप चांगलं लज्जतदार जेवण आम्ही जेवलो. चला आता गाडीमध्ये बसतोय. प्रचंड जेवलोय आम्ही आणि आता थोडीशी झोपेची गरज आहे. खूप मोठा पल्ला आहे, खूप मोठा अंतर आहे. आमचे ड्रायव्हर जे आहेत दीपू भाई मे बी उनका आज लास्ट डे है, उनसे भी बात नहीं होगी. दीपू जी क्या कहोगे, कैसा एक्सपीरियंस रहा हमारे साथ? 10 दिन से आप चल रहे हो. बहुत अच्छा लगा भैया आपसे साथ घूमते तो बहुत बढ़िया लगा. यस और मैं कहूँ ना दीपू हमारे जो दीपू भाई है ना उनकी ड्राइविंग इतनी अच्छी है. मैं उनका नंबर में डीएम में डालूंगा क्योंकि आप अमृतसर में आ रहे हो और आपको अमरनाथ यात्रा हो या कटरा हो यहाँ जाना हो तो जरूर इनसे कांटेक्ट कीजिए. इतना अच्छे पर्सन है और इतनी अच्छी गाड़ी चली थे. 10 दिन में एक ही बार ऐसा भी नहीं हुआ कि कभी उन्होंने क्लोज किसी गाड़ी के सामने लेके गए और कुछ क्लोज गाड़ी चलाए. बहुत अच्छा ड्राइविंग है और इतने अच्छे पर्सन है. इनके लिए भी मैं तहे दिल से शुक्रिया करता हूँ. थैंक यू वेरी मच दीपू बाजी. चलो भाई खाना तो हो गया, अभी जानेंगे हम लोग गाड़ी में और 8 घंटे का ट्रैवल है. हमारी गाड़ी खड़ी है, सब लोग बैठे हुए और हमारा बिल हो रहा है और उसके बाद हम गाड़ी में जाते हैं. पठाणकोट पासून काही किलोमीटर अगोदर आपण कठवा इथे आलोय म्हणजे लखनपूरच्या आसपास, जिकडे लखनपूरमध्ये आपली गाडी पहिल्यांदा चेक झाली होती. जिकडे कॉन्वेने आपण जम्मूला गेलो होतो त्या ठिकाणी आमचे ड्रायव्हर होते, ते म्हणाले होते की इथे हे डिश चांगलं मिळतं. इसको क्या कहते हैं पाजी? लड्डा. आणि आपण तो खाऊया. आपल्याकडे भजी म्हणतात, लड्डा म्हणतात. जरा टेम्पटिंग वाटतोय. कांदा आहे, क्रंची आहे, खोबरं आहे.
इमलीची चटणी आहे आणि हे काय आम्ही समथिंग लाईक डाळ वडा, पण डाळ वडा थोडंसं कडक असतो पण हा सॉफ्ट आहे. सेम आहे पण नाव वेगवेगळे ही मूग भजी आपल्याकडची. मूग भजी आणि हा डाळ वडा टाईप हा डिश आहे पण खातोय. ॲक्च्युली पोट माझं ऑलरेडी भरलं आहे पण इथे आल्यानंतर तो डिश चेक करणं गरजेचं आहे. मुली आहे गुड. कसं आहे स्वप्नील? चांगलं आहे. स्वप्नील एक आश्चर्य आहे की स्वप्नीलला कुठलाही डिश द्या तिथे कंप्लीट करण्याचं काम करतो. अगदी त्याला मॅगी खाताना मी बघितलं ना फार बरं वाटतं. चला सगळीच मंडळी. शुभम काय खात ना? हां येस, ती रेसिपी ती फार इंटरेस्टिंग आहे. मिक्सर ती मिक्सर नाही आहे पण हँड ग्राइंड, ट्रेडिशनल हँड ग्राइंडिंग केस आहे. हँड ग्राइंडिंग केली जाते, ती ढवळलं जातं. प्रोसेस आहे हे बनवण्याची. आणि मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं होतं की प्रत्येक स्टेटचा एक डिफरंट फूड असतो, स्पेशलिटी असते आणि ते बनवण्याचं काम इकडे सुरू आहे. आपण जरा क्लोज जाऊन बघूया. हे प्रोसेस आहे. सर क्या कहते हैं इसको? लड्डे. हाजी इसको क्या कहते हैं? लड्डे, दाल वड़ा. हमारे मुंबई में दाल वड़ा थोड़ा सा कड़क रहता है, दाल पूरी रहती है, चने की दाल. और दोनों डिश सेम ही है क्या? एक में स्टफिंग दी है, एक में जिधर स्टफिंग है. ओके जो आमलेट है उसमें कुछ नहीं डाला, एक में स्टफिंग है, प्याज पालक मेथी, इसमें खड़े मसाले होते हैं. ओके. और दोनों को लड्डे ही बोलते हैं. दोनों को लड्डू बोलते हैं. एक को प्याज वाले बोलते हैं, एक को सिंपल बोलते हैं. ओके ओके. वेरी बहुत फेमस डिश है ये. आगे जाके देखते और कहाँ कितने साल से अपना शॉप है? हैं. तीसरी पीढ़ी काम कर रही है हमारे. पहले दादा करते थे, फादर अब हम कर रहे हैं. क्या बात. 1961 की है. बट हम लोगों का पेट भरा हुआ है बट ट्रैवलिंग करके आए हो, मन नहीं है. हाँ फिर भी वो टेस्ट बहुत अच्छी आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि ही गर्दी बघू शकता तुम्ही या दुकानामध्ये. ही सगळीच मंडळी आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये ते खाण्याचं काम करतोय. इनफॅक्ट इकडे सगळीच दुकानं त्याच प्रकारची पाहायला मिळतील. इथे देखील तेच प्रोसेस इकडे सुरू आहे. आणि त्या पलीकडेही देखील आपण हे दुकान पाहिलं तर तिकडे देखील सेम प्रोसेस सुरू आहे. म्हणजेच या परिसरातील हे फेमस डिश आहे. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये वडापाव खाल्ला जातो, साऊथमध्ये इडली सांबार, मेदू वडा, त्याप्रमाणे लखनपूर विभागामध्ये म्हणजे पंजाबमध्ये तुम्हाला लड्डे हा डिश खायला मिळतो. खूप छान डिश आहे, तुम्ही नक्की ट्राय करा इकडे आल्यानंतर. आणि हा तिसऱ्या पिढीचं दुकान आहे आणि हे दुकानामध्ये सध्याच्या घडीला गर्दी पाहू शकता. मोठमोठ्या गाड्या इकडे थांबल्या जातात आणि त्याचा आस्वाद घेतात. मी सांगितलं जाऊ मला अंदाज नाही काय घ्यायचं. मी बरोबर तुला डिपार्टमेंटला जाऊ नको. तू त्याला सरपट्टी करायला माय बरोबर आले त्यांनी सरपट्टी केली. कोण आहे नवी मुंबईतले पहिले केसाचे 10 दिवस गुड्डे तेवढा 13वा पेपर कुठे आहे? ट्रेन मध्ये आलं, फ्लाईट मध्ये घरी. जिम कॅम्प घ्या सांगितलं घेतले मला माहिती का चुके. अरे पण ट्रेन मध्ये बरोबर, फ्लाईट मध्ये घरी. तसं नाही तसं आणि समजा तुम्ही कोण सांगत पण नाही कोण आहे. हे शुभम कोणी घेतलं पण कुठे? किती घेतले विचार? 2 किलो. 2 किलोचे एवढे मोठे पावला डिपेंड करतोस.
पाल्या कुठे दुस टेकल्याचा दौरा मोठा म्हणजे बारका टेकलेला गेलता कोण कोण डिमार्टला बारका कोण बोलले गेलता कोण कोण बारका कोण बोललेला चौघ शाळेवर गेला चौघ मी गेल्यावर ट्रॅव्हल गेला तू का टाकलं मोठं नाही टाकत ना एवढं मोठं टाकलं अरे बारका पण नाही टाकायचं कुठे अरे मी यानं बोललो पण बारका की बोलतोय मी बिस्किट मोठे का टाकायचे बोलले काय 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 मॅनेजमेंट आहे तुमचं? राज्य याने टाकलेलं एवढं दोन मोठं काय गेले कुठे याने एवढं टाकलेलं? कोणी काय केलं ते? मग अरे ट्रॅक्टर छोटा होता नंतर मोठा घेतला नाही नको नको बोलतो कोण नाही खाणार काय? क्रॅक दे क्रॅक जॅक तर याने टाकलेला अरे मग पहिले छोटा घेतला आपण बुद्धीची तर गेलो बी नाही छोटा तर मी बरोबर बोललेलो क्रॅक जॅक घे आम्ही नंतर मोठा घेतलेला क्रॅक जॅक याने काढलं यो बोलते नको बोलतोय आता बरं एवढं काम लागलं प्रवासादरम्यान हा एन्जॉय केला जातोय आणि भरपूर मोठा प्रवास आणि या प्रवासामध्ये ही गाण्यांची महफिल तुमचा प्रवास कसा निघून जाईल हे कळणारच नाही कारण की चांगली कंपनी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती कंपनी आमच्याकडे आहे खूप एन्जॉय केला भरपूर मजा आली चला आपण भरपूर प्रवास केला आणि पुन्हा एकदा हॉटेल आजचा स्टे उद्याचा स्टे आहे आणि सगळी मंडळी आता हॉटेलच्या दिशेने जात असताना आज खूप रेस्ट करायची सगळेच एन्जॉय करणार आहोत हे चला उतरा खाली चला सामान सगळं खाली केले जातं कारण की उद्या कदाचित आपली गाडी नाही आहे पण गेले 9 दिवस ही गाडी आमच्या सोबत होती ड्रायव्हिंग पण छान केली पण ते ड्रायव्हर थोडेसे स्लो होते म्हणजे जिकडे थोडासा वेगवान गाडी चालवणं गरजेचं होतं तिकडे चालवली नाही पण खूप सेफली त्यांनी आणलं 8-10 तास म्हणजे 5:15 निघालो होतो आणि आता वाजलेत कौस्तुभ 10 म्हणजेच आपण 12 तास 16 तास ट्रॅव्हल केले गुड वन चला बॅग्स आहेत त्या काढण्याची तयारी सुरू आहे फ्रेश होऊया नंतर भेटूया हॉटेल वेलकम इन अमृतसर रूमवर आलो आहे 14 तासाचा प्रवास होता आणि 14 तासाच्या प्रवासामध्ये जी थकावट निर्माण झाली आणि रूममध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आंघोळ कधी करतो असं वाटलं होतं आणि आंघोळ करून जस्ट बाहेर आलो आहे आणि रूमवर रिलॅक्स करत बसलो आहे आम्ही बाहेरून फूड ऑर्डर केले कारण की आज आम्हाला डिनर होतं आमच्या पॅकेजमध्ये बट हॉटेल मॅनेजमेंट थोडीशी बिझी आहे कारण की आमच्या वरच्या फ्लोअरला म्हणजे या हॉटेलच्या वरच्या फ्लोअरला एक वेडिंग सुरू आहे त्यामुळेच आज त्यांनी अरेंज केलं नाही त्यांनी म्हणूनच आम्ही आज बाहेरून ऑर्डर केली नॉनव्हेज खाणार आहोत दुपारी आपण बबी प्राजच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्यांच्या हॉटेलमध्ये आपण नॉनव्हेज खाल्लेलं लज्जतदार नॉनव्हेज त्याचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर आता देखील नॉनव्हेज खाणार आहोत पण 14 तासाचा प्रवास आहे सगळेच थकलो आहेत थोडंसं खाणार उद्याचा दिवस फार रिलॅक्स आहे कारण की उद्या फक्त आपल्याला अमृतसरमध्ये जायचं आहे अमृतसरच्या 1-2 पॉईंट्स बघायचे आहेत त्यानंतर संध्याकाळी 1-2 पॉईंट बघायचे आहेत त्यामुळेच उद्याचा दिवस थोडासा रिलॅक्स असेल म्हणजे आत्तापर्यंतच्या 11 दिवसाच्या 10 दिवसाच्या या टूरमध्ये फक्त उद्याचा दिवस आमच्यासाठी फार रिलॅक्स असेल बघूया उद्याच्या दिवशी कशी सुरुवात होते किती वाजता होते पण इतक्या लवकर होणार नाही म्हणजेच मी 2:30 वाजता 3 वाजता 4 वाजता
1:30 वाजता, 5 वाजता, 6 वाजता अशी सुरुवात केली होती, पण तशी सुरुवात होणार नाही. थोडंसं रिलॅक्स, म्हणजेच 9, 9:30, 10 नंतर आम्ही निघणार आहोत. त्यामुळेच उद्याचा दिवस थोडासा रिलॅक्स असेल. बघूया, उद्याच्या दिवशी भेटू. तोपर्यंत शुभरात्र.